मित्रांनो, आज आपण आदर्श गाव जे आहे सावरगाव डुकरे त्या गावामध्ये आलेलो आहोत आणि शाळेला भेट दिलेली आहेत. थेट त्यांच्या क्लासरूम मध्ये आलेलो आहोत. शाळेच्या विद्यार्थी या ठिकाणी गुण्या गोविंदाने आज शाळेचा दुसरा दिवस आहे, ज्ञानदान या ठिकाणी घेतोय आणि गुरुजन वर्ग सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीनं ज्ञान या ठिकाणी देतोय. तर काय सांगा, आज या ठिकाणी शाळेचा दुसरा दिवस आहे. शाळेत आज मी दुसऱ्या दिवसाला फेस करत असताना जी उपस्थिती आहे माझ्या लहानपणापासून तर आतापर्यंत, ती उपस्थिती मला प्रचंड वाटली. कारण साधारणतः शाळेचा पहिला दिवस म्हणला की मुलांचा शाळेकडे येण्याचा कल नसतो, पण गेल्या 2-3 वर्षापासून सरकारी माध्यमातून शिक्षकांच्या मेहनतीतून शिक्षणाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे काल बहुसंख्येनं पालकही होते आणि विद्यार्थी होते. तोच प्रतिसाद आजही आम्हाला मिळतो आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीबद्दल मला समाधान वाटतं. आज शाळेचा दुसरा दिवस आहे तर खूप आनंद आहे. सर्व मित्र आता मित्र भेटले, सर्व मित्र भेटले. आता उन्हाळ्यात सुट्ट्यात काही घरी करमत नव्हतं, तर आता शाळेत आले, मजा आहे, धमाले. सर पण शिकवतात आता. विद्यार्थी आपल्यासोबत. तुझं नाव बेटा? प्रांजल. अच्छा, कुठे राहते? भोगावती. भोगावतीला राहते. तुझे आई वडील काय करतायत? पप्पा LICचं काम करतात. LICचे. शेती वगैरे? हो, शेती पण आहे. मित्रांनो, शेतकरी कष्टकरी वर्ग आहे आणि कष्टकऱ्यांचं जे मुलं आहेत भोगावतीहून सावरगाव डुकरेला शिकायला येतात. काय येतात की कुठेतरी ही शाळा म्हणजे आदर्श शाळा आहे आणि गुरुजन वर्ग सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्यांना ज्ञानदान देतोय. तुला कशामध्ये जाण्याची इच्छा आहे? आर्मी. मित्रांनो, आर्मी व्हायचं आहे, कारण की हा मुळातच जिल्हा म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा आहे आणि जिजाऊंच्या लेखी कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाही हे दिसून येत आहे. विद्यार्थिनी आपल्या सोबत आहेत. तुझं नाव बेटा? हर्षदा गजानन डुकरे. अच्छा, कुठे राहत आहे? सावरगाव. इथे सावरगावला राहतात. पण काय वाटतं या ठिकाणी ही जी शाळा आहे, ही शाळा कशी वाटते तुला? खूप छान. खूप छान वाटतात. तुझा आवडता विषय कोणता आहे? गणित. कोणत्या नोकरीला जाण्याची इच्छा आहे? डॉक्टर, नर्सिंग. नर्सिंग, डॉक्टर व्हायचं आहे मित्रांनो तिला. कारण काय आहे की कुठेतरी या ठिकाणी आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा या ठिकाणी मानल्या जाते. त्याच पद्धतीनं हे आदर्श गाव आहे आणि ही आदर्श शाळा आहे. हे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी आदर्श बनण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. तुझं नाव बेटा? ज्ञानेश्वर डुकरे. अच्छा, कुठे राहतोस? कुठे राहतो? सावरगाव डुकरे. इथेच. मग काय वाटतं तुझे गुरुजन वर्ग कसा शिकवतोय तुला? छान शिकवतात. कोणत्या वर्गामध्ये आहेस तू आज? कितवीला जातोस? 8वीत. 8वी. बेटा तुझं नाव? काव्या जीवन जाधव. अच्छा, कुठे राहतेस? सावरगाव डुकरेला. बरं, आता नेमके सर काय शिकवताय आपल्याला? सर आम्हाला अक्षर सुधारण्यासाठी माहिती सांगत आहे, काय करावं लागतं उपक्रम. अक्षर सुधार. तुला काय वाटते ही शाळा आजचा शाळेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी तुला आनंदमय वातावरणामध्ये हे जे ज्ञान या ठिकाणी तू घेते, कसं वाटते तुला? खूप छान वाटते. खूप छान वाटते. पण काय शिक्षकांच्या जे सामान्य विज्ञानची परीक्षा असेल, जनरल नॉलेजच्या परीक्षा असतील, नवोदयाची परीक्षा असतील, त्या परीक्षेमध्ये तू भाग घेणार? हो, घेणार मी. घेणार. बरं, काय होण्याची इच्छा आहे तुला उद्याला? डॉक्टर. मित्रांनो, डॉक्टर व्हायचं आहे तिला, कारण की आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा आहे. अथर्व गजानन डुकरे. अच्छा, बरं काय वाटते तुला? आज शाळा सुरू झालेली आहे, कसं वाटतंय? खूप छान. बरं, तुला खेळामध्ये कोणत्या विषयात आवड आहे? कबड्डी. कबड्डी. मित्रांनो, त्याला कबड्डीची आवड आहे, कारण की मैदानी खेळ जे आहेत ते मैदानी खेळ या ठिकाणी झालेच पाहिजेत, जेणेकरून आपलं जो शरीर आहे, शरीराला व्यायाम होणं अतिशय महत्वाचं आहे आणि क्रीडांगणाचे खेळ हे सुद्धा महत्वाचे आहे. आणि क्रीडांगणाच्या खेळाच्या माध्यमातून सुद्धा मुलं घडतात आणि चांगल्या चांगल्या नोकरीला लागतायत. तर आज ही शाळेचा दुसरा दिवस आहे. शाळेच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी आपण नुकतंच या ठिकाणी विद्यार्थ्यांना विचारत असताना अक्षर सुधार हा एक उपक्रम आपण या ठिकाणी राबवत आहेत आणि मुलांचं मोत्यासारखं अक्षर या ठिकाणी तयार करण्यासाठी आपण सहकार्य करता. काय सांगणार? सर, अक्षर हा एक दागिना आहे आणि माझ्या मते मुलांचं अक्षर जर सुंदर असेल तर त्याचं भवितव्य, त्याचं शैक्षणिक भवितव्य ज्याला म्हणू आपण, तर ते बनण्यासाठी
त्याचा अक्षर सुंदर असणं अतिशय महत्वाचं आहे. त्यासाठी आमच्या आदर्श शाळेमध्ये, जी सावरगाव डुकरे येथील जिल्हा परिषदेची आदर्श शाळा आहे, तर त्या शाळेमध्ये अक्षर सुधार हा एक प्रकल्प चालतो. यामध्ये मुलांच्या हस्ताक्षर सुधारण्यासाठी इंग्रजी, हिंदी आणि मराठी या तीनही विषयाचे दररोज शुद्धलेखन लिहून घेतलं जातं आणि त्यामुळे मुलांना योग्य वळणदार हस्ताक्षर कसं काढावं, कशा पद्धतीने आपण लेखन केलं पाहिजे याचे दर्जेदार पहिले प्रथमतः धडे दिले जातात आणि त्यानंतर मुलांच्या हस्ताक्षर सुधारणाकडे एक काळजीने लक्ष दिलं जातं. तर या ठिकाणी असं काही निर्देशनात येत आहे की इंग्रजी विषय हा एक या ठिकाणी कठीण विद्यार्थ्यांना या ठिकाणी जातोय, कारण की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा या ठिकाणी बोलल्या जाते. पाश्चात्य विषय असल्यामुळं आणि कसं आहे ऍक्च्युली इंग्रजी शिकण्याकरता आता जसं आपण मराठी शिकतो लहानपणापासून आपल्या अवतीभोवती देखील तेच मराठीचं सराउंडिंग आहे, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे कसं आहे की त्यांच्याकरता ते मराठी हा विषय कसा असतो एकदम सोपा आहे, कारण कंटिन्यू कानावर ते शब्द येतात. आणि इंग्रजी हा पाश्चात्य आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांच्या अवतीभोवती नाही, फक्त पिरियडमध्येच इंग्रजीचं त्यांचा संपर्क येतो, त्यामुळे त्यांच्याकरता थोडंसं कठीण जातंय. पण आम्ही पण त्याच्याकरता आणखी नवीन प्रयोग करतोय, आता बघूया काय होतं तर. हे आजच्या दुसऱ्या दिवशी आमच्या सत्राच्या सुरुवातीलाच आम्ही सर्व नियोजन केलेलं आहे, वेळापत्रक वगैरे तयार आहेत आणि आपापल्या वर्गाचं अध्यापन सुरू झालेलं आहे. मागच्या वर्षीच्या ज्या अपूर्ण आमचे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये आम्ही नवीन भर घालण्याचा प्रयत्न करतोय. जसं आमच्याकडे तिन्ही वर्गाला म्हणजे 3 तुकड्यांमध्ये आम्ही डिजिटल क्लास बसवलेला आहे. त्याच्यासाठी जिओचं नेट पण उपलब्ध आहे. 5व्या वर्गाचे नवोदयाचे क्लास जे आम्ही घेतो तर ते 9 ते 10:30 पर्यंत डिजिटल एक तासाचा क्लास होतो. त्यानंतर रेग्युलर पिरियड होतात आपले आणि शेवटचे जे 3 पिरियड आहेत त्यानंतर परत नवोदयाचं अध्यापन होतं. त्यामध्ये आम्ही नवोदयाचे विविध प्रश्नपत्रिका वगैरे सोडून घेणे, डाऊट्स क्लिअर करणे आणि परत दुसऱ्या दिवशी त्यांना होमवर्क, संध्याकाळसाठी जो होमवर्क दिलेला असतो तो दुसऱ्या दिवशी त्याच्यावर पुन्हा पुनराध्यापन करणे, अशा प्रकारचा उपक्रम घेतलेला असतो. या व्यतिरिक्त आमचे जे शिक्षक आहेत ते अक्षर सुधार यासाठी वेगवेगळे प्रकल्प राबवतात. त्यानंतर मी मॅथच्या ट्रिक्स वगैरेसाठी किंवा मॅथमॅटिक्स कसं फास्ट करता येईल, त्यांच्या कॅल्क्युलेशन कशी फास्ट होतील यासाठी आम्ही प्रयत्न करतो. त्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात आणि मग मागे पडलेल्या विद्यार्थ्यांवर सुद्धा फोकस करून आम्ही त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करतो. सर, आपण ही एक सकारात्मक चर्चा आहे आणि त्या चर्चेच्या माध्यमातून काही प्रशासनाकडे काही मागणी वगैरे काही आहे का शाळेच्या माध्यमातून? प्रशासनाकडे मागणी अशी असते की आता आमच्या काही खर्च असतात, जसं हा नेटचा जो खर्च आहे तो जवळपास 10,000 रुपये वर्षाचा खर्च असतो. या व्यतिरिक्त नवोदयाचे जे सेट्स काढावे लागतात, पेपर सेट, त्यासाठी 4-5 हजार रुपये खर्च लागतो. तर हे कॉन्टिजन्सीचे पैसे वगैरे जे येतात ते त्यासाठी अपुरे पडतात. शिवाय मला एक माझं अबॅकस सारखा एक उपक्रम शाळेमध्ये राबवायचा होता, त्यासाठी पैशाची एक मर्यादा आल्यामुळे मग मी तो मदत सोडावा लागला. तर प्रशासनानं जर या शैक्षणिक कार्यात जर आम्हाला मदत केली थोडीफार, तर मला वाटतं फार चांगल्या प्रकारे, अजून यापेक्षाही चांगल्या प्रकारे अध्यापन आम्हाला इथे करणं शक्य होईल. मित्रांनो, ही आहे खरी परिस्थिती. खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी आपण आज या शाळेमध्ये आलेलो आहोत, कारण जिल्हा परिषदेच्या शाळा या ठिकाणी वाचल्या गेल्या पाहिजेत, ही आपली सुद्धा या ठिकाणी जिम्मेदारी असते. आणि प्रशासनाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे, सरांनी जी समस्या या ठिकाणी मांडलेली आहे ती सकारात्मक दृष्टिकोन आहे आणि त्या सकारात्मक बाबी ज्या आहेत त्या बाबीच्या माध्यमातून त्यांची जी मागणी आहे ती पूर्ण या ठिकाणी व्हावी अशी विनंती सुद्धा या ठिकाणी प्रशासनाला करतो.